लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रेडगाव बुद्रुक येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सोमनाथ विजय डंबाळे वय वर्ष 32 राहणार रेडगाव बुद्रुक असं मृत तरुणाचं नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार ते शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले असताना पाण्यामध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे ही घटना घडली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केलाय। माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन विभाग प्रमुख अभिजित काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विकी विधाते, रवींद्र बैरागी, सुनील अहिरे, कल्पेश खोडे, ईश्वर मोहिते, गणेश करवंदे आणि पवन उगले यांनी संयुक्तपणे प्रयत्न करत संबंधित तरुणाला शेततळ्यातून बाहेर काढलंय। या बचाव कार्यामध्ये किरण गुंजाळ राहणार रायपूर भडाणे यांनीही सहकार्य केलंय। त्यानंतर पावले अँब्युलन्स मार्फत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।